काय उपयोग होईल? मग काय करू महाराज त्याच्यासाठी? महाराज सांगतात उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आणि इथं येऊन जर हेही कळालं नाही तर, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, एक सरकारी पाठी म्हणता मागं बसले मंडळी काही वाजता सर्वांनी काही वाजता. हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, मुझे काय वादाईल, एका जनार्दने मुझे काय वादाईल, गोडी बोलतो पिंगळा महाद्वारी, गोडी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. घोडे दादा वर्तमान घोडे, वर्तमान घोडे दादा वर्तमान घोडे. राजवाडी सर्वांनी गाडी वाजवा, मागवला सर्व मंडळी एक साथ. वर्तमान घोडे दादा वर्तमान घोडे, लट्टी घेणं बोला मी वर्तमान घोडे, लट्टी घेणं बोला मी वर्तमान घोडे. पिंगा बाई पिंगा ग, पिंगा बाई पिंगा, एक साथ ताली वाजवा आपली पाहिजे सर्वांचे. करोनी मुझे प्रेम घाली हृदया, अनुदान मागया, जन्माला येऊन जर हे कळालं नाही तर आपल्या जीवनाचं सार्थक होणार नाही. मग त्याच्यासाठी काय करा, आलोय ना देवाचं नामस्मरण चिंतन करा, संतांच्या संगतीत या,
देवापर्यंत जाण्याकरिता संतांच्या संगतीतच यावं लागल महाराज। संतांच्या संगतीत आला तर देवापर्यंत आपल्याला जाता येईल, पण त्याच्यासाठी काय करावं लागल हो? त्याच्यासाठी संतांच्या संगतीत यावं लागल, त्याचं नामस्मरण चिंतन मोठ्या प्रेमाने करावं लागेल। ते कसं करायचं? एकदा हात वरती करून प्रेमाने भजन करा सर्वांनी हात वर। शूटिंगवाले दादा सर्वांचे हात घ्या। आपल्या गावामध्ये चालत असलेला मोठा सोहळा प्रत्येकाला कळू द्या। आपल्या बाबरुडी गावात एवढा मोठा सोहळा चाललेला आहे। तरुण मित्रमंडळी जिथं असतील त्यांनी उठून उभं राहा, मोबाईल मध्ये व्हिडिओ क्लिप काढून घ्या। आपल्या गावामध्ये असणारी भक्त पंढरी मोठ्या आनंदाने या गावांना कळू द्या किती मोठा सोहळा तुम्ही आम्ही करतोय। विठोबा रखून